साई बोल्लावार व त्याच्या सर्व मित्र परिवाराच्या प्रवेशासाठी उपस्थित व्यासपीठावर आमचे देगलूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष देवेंद्रजी मोतेवार, ॲडव्होकेट अंकुश देसाई, माजी उपनगराध्यक्ष बालाजीराव टेकाळे, आसिफ पटेल साहेब, अनिलजी बोल्लावार, शरीफभाई, पिंटू जोशी, डॅडे अप्पा, संजय चिन्नवार, आमचे मित्र हबीबभाई, आमचे मित्र खलीलभाई, अहमदभाई, नंदुशेठ शाखावार, विलासशेठ तोटावार, कालच ज्यांनी प्रवेश केला आणि त्यांची नांदेड जिल्हा अल्पसंख्याक विभागाच्या उपाध्यक्ष निवड झाली, त्यांचे मित्र खालिद पटेल साहेब, कालच प्रवेश केलेले उस्मानभाई, साई बोल्लावार सोबत आलेले सर्व त्यांचे मित्र परिवार आणि ते उपस्थित झालेल्या माझ्या तरुण मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे येत्या 2 तारखेला नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपण या भागात राहता, या भागाचं प्रतिनिधित्व ज्या लोकांनी केलं त्यांनी 20 वर्षामध्ये या भागामध्ये काय काय पेरलंय ते आता आपलं सगळं उगवणार आहे. आता या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना माझी खंबीर साथ द्यायची आहे. तुम्ही माझ्यासोबत 15 दिवस राहा, त्यानंतरचे 5 वर्ष मी तुमच्यासोबत आहे. त्यामुळे तरुण मित्रांना सर्वांना विनंती आहे, साईला, त्याच्या सर्व सहकाऱ्यांना, साई भाजपकडून थांबणार होता निवडणुकीला, परंतु आम्ही सर्वांनी त्याला विनंती केली की आपल्याला जे काम करायचं आहे, ज्यांना निवडणूक पराभूत करायचं आहे, त्यासाठी वेगवेगळं लढून चालणार नाही. तर आपण एकत्र आल्याशिवाय ही लढाई जिंकता येणार नाही. साईनं आमच्या विनंतीला मान दिला. आता आमचे युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष राष्ट्रपती साहेबांचं आगमन झालेलं आहे, शिवप्रीचं आगमन झालेलं आहे. मित्रांनो, या निवडणुकीमध्ये वेगवेगळं लढून आपल्याला ही निवडणूक जिंकता येणार नाही. यासाठी साईभाऊला आम्ही विनंती केली, साईनं आमची विनंती मान्य केली आणि या निवडणुकीमध्ये माझ्या खांद्याला खांदा देऊन साथ द्यायची त्यांनी वचन दिलेलं आहे. त्यासोबत आपण ते सर्व सहकारी आता जवळपास 40 जणांनी प्रवेश केलेला आहे. सर्वांची नावं वाचून न दाखवता मी आपल्या सर्वांचं पुढच्या एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो. आपण सर्वजण पक्षात आलात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे तरुणाला संधी देणारा पक्ष आहे. निश्चितच भविष्यामध्ये आपल्याला संघटनेत काम करायची संधी मिळेल, कुणाला निवडून संधी मिळेल. त्यासाठी आपण सर्वांनी काम करणं गरजेचं आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे आपल्या पक्षाचं ध्येय धोरण आहे. आपला पक्ष धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, ज्याला आपण सेक्युलर पक्ष म्हणतो. आपल्या पक्षानं कोणत्याही जातीवादी पक्षावृत्ती केलेली नाही किंवा करणार नाही. नगरपालिकेची निवडणूक आपण स्वतंत्र लढत आहोत. आपले 27 उमेदवार तयार झालेले आहेत. अध्यक्षपदासाठी आमच्या ताई विजयमालाताई बालाजीराव टेकाळे या आपल्या अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. आपल्याला शहरात प्रचार करत असताना उमेदवाराचं नाव न घेता फक्त घड्याळाला मतदान करून सांगायचं आहे. एक नवीन पायंडा आपण पाडू आणि संपूर्ण शहरामध्ये घड्याळ हे चिन्ह गेलं पाहिजे आणि प्रत्येक मतदाराच्या मनामध्ये घड्याळ हे विकासाचं प्रतीक आहे ते त्यांना दिसलं पाहिजे. गेल्या अनेक वर्षापासून नगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या लोकांनी काय काय कामं केली ते आपल्याला जनतेला दाखवायचे आहे. या भागामध्ये 20 वर्षापासून प्रस्थापित लोकांनी या भागाला नुसतं कंगाल करून टाकलेलं आहे. एखादा रोड आपल्या मित्राला काम करायला गुंतवणूक देऊन विकास केला म्हणत असतील तर मी तुम्हाला गावात वार्डात फिरून दाखवतो कुठे कुठे काय काय अवस्था आहे. कचरा तेवढाच आहे, पाऊस आल्यानंतर घरामध्ये पाणी घुसते, अशा अनेक प्रश्न आहेत त्या गावात. नाल्या अनेक ठिकाणी करायच्या आहेत, अनेक रस्ते बाकी आहेत. परंतु 25 वर्षी ज्याला आपण सत्ता दिली, त्याला नगरसेवक केलं, त्यांनी या भागासाठी काही केलं नाही. फक्त माझ्यासोबत फिरणाऱ्याला फोन करणं आणि फिरू नको. आज प्रवेश करायला बरेच जण येणार होते, प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगण्यात आलंय प्रवेश करू नका. मनामध्ये पाहिजे प्रत्येकाच्या. आपण जर दबावानं केलं काय काम होणार नाही. म्हणजे सर्वांना विनंती आहे, कोणत्याही दबावाला बळी न पडता आपण अतिशय नेटानं जिद्दीनं समोर या. आम्ही निवडणुकीत थांबलेलो आहोत, आम्ही काय पळून जाणारे उमेदवार नाही. त्यामुळे माझ्या खांद्याला तुम्ही खांदा देऊन या. आपण निवडून जिंकून दाखवू. देगलूर शहराचं लक्ष फक्त प्रभाग क्रमांक 10 वर आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीपेक्षा जास्त चर्चा या वॉर्डाची व्हायली. त्यामुळे आपली जबाबदारी आहे, प्रत्येक जण एक एक घरात एक एक माणूस उभा केला पाहिजे. या वार्डामध्ये शारदा नगर, नरंग सोसायटी, साधना नगर, गीता नगर, आनंद नगर, भायगाव रोड हा सर्व परिसर आहे. पण सगळ्यात चर्चा आहे की आनंद नगर आहे, भायगाव रोड. बाकी वार्डाबद्दल कोणी चर्चा करत नाही. त्याचं कारण असं आहे की या भागामधले लोकांची जर इतकी बदनामी केली की लोक पैशाने दारू विकतील म्हणून, त्यामुळे भागाची फार बदनामी झाली आहे. भायगाव रोड आणतो, मला कोणी भेटलं लक्ष द्यावं, भायगाव रोडला लक्ष द्यावं, आनंद नगरला, म्हणजे इतकी बदनामी झाली भागाची.
की त्यांनी आपल्याला दारू आणि पैशाचा आमिष दाखवलेला आहे. मित्रांनो, निवडणूक लढवताना विकासाच्या कामाची चर्चा झाली पाहिजे, परंतु आपल्या भागाची जी बदनामी होते आहे ती बदनामी आपल्याला थांबवायची आहे. एकदा जर त्यांना आपण निवडून पराभूत केलं तर त्यांनाही कळलं 20 वर्षापासून त्यांना उमेदवार कोणी असा अटीतट सापडत नव्हता. प्रत्येक निवडणुकीमध्ये एखादा कोणतरी छोटा कार्यकर्ता थांबायचा आणि ते निवडून यायचे. पण आता आपण या निवडणुकीला उभा टाकलेले आहोत. संपूर्ण ताकदीने आपण निवडून लढवणार आहोत. तुझ्या सर्वांचं पाठबळ आणि शक्ती माझ्या पाठीशी उभी केलात तर निवडून आपण जिंकू दाखवू. प्रत्येकानं कोणत्याही दबावाला बळी न पडता प्रत्येक जणांना सांगितलं पाहिजे, आपल्या पहिले घरी सांगा की बाबा मी पद्मनाभ सावकारसोबत काम करायलो, हे माणूस कामाचा माणूस आहे, त्याची विकासाची दृष्टी आहे, अडीअडचण धावून येतात, मोबाईल कधी बंद ठेवत नाहीत. त्यासाठी आप घरी पहिले सांगा, घरच्या आईवडिलांचं समाधान करा, नंतर आपण बाहेर फिरू. नाही तर तुम्ही इथं प्रवेश केलात, सगळ्यात तुमच्या घरी येतात, तुमचा मुलगा प्रवेश केलाय, तुमचा पुतण्या प्रवेश केलाय, का गेला का नाही. त्यासाठी मनात पाहिजे आपल्या, तुम्ही सर्व स्वतःच्या मनानं आला तिथं, तुम्हाला कोणतं आमिष कोणी दाखवलं नाही. साईसोबत तुम्ही सर्वजण बारीकसोबत काम करता, साई तुझी साई शक्ती तुम्ही सर्वजण आहात. त्यामुळे साईच्या पाठी जसं राहिला तुम्ही, साईचं आणि योगेशचं मित्रमंडळ ज्या प्रकारे या भागात काम केलंय तेच कामं पुढे नेऊ आपण. आपल्या सर्वांना यावेळी ग्वाही देतो की या निवडणुकीमध्ये आपल्याला खांद्याला खांदा लावून लढायचं आहे, निवडणूक जिंकायची आहे. त्यासाठी तुम्ही सर्व माझ्या सोबत राहा, मी तुमच्या समोर राहील. पहिले मी माझ्या अंगावर घेईल काय असेल तर, तुम्ही अजिबात काळजी करू नका. कोणत्याही दशेला त्याला घाबरायचं नाही किंवा कोणत्या फुलताबाला प्यायचं नाही. आणि माझी विनंती आहे सर्व तरुणांना की दारूच्या आहारी जाऊ नका. निवडणूक 15 दिवसाची आहे, पण नंतर आपलं आयुष्य त्यात बर्बाद होणार आहे. ते आता 15 दिवस बोलून पाजवतात, नंतर आपण स्वतः पैसे प्यावं लागते आपल्याला. मग तेव्हा आपल्या घरच्याला कळते की काय प्रॉब्लेम आहे. त्यासाठी माझी विनंती आहे. आता मी बघतो की जाताना ऑफिसला सगळे दारू पिऊन माणसं बसून राहतात. म्हणजे एकतर भागाची बदनामी, एकतर आपलं कुटुंब खराब आणि एकतर आपल्या घरची परिस्थिती खराब होईल. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, आपण या भागाचा चांगल्या प्रकारे विकास करू, या भागातील तरुणांना रोजगार देऊ. आपल्या अडीअडचणी काही असतील केव्हाही असतील, मला तुम्ही फोन करत जा. माझं कार्यालय 24 तास उघडं असते, माझा फोन चालू असते. परत आपल्याला विनंती करतो, या निवडणुकीमध्ये या वार्डात तर कराच, संपूर्ण शहरामध्ये जिथं जिथं तुम्ही जाल, तुमचे मित्रपरिवार, नातलग, ओळखीचे त्यांना सांगा, अध्यक्षपद आणि नगरसेवक या सर्वांसाठी घड्याळ हीच निशाणी आहे. जोपर्यंत घड्याळ निवडून येणार आपलं नगराध्यक्ष, तोपर्यंत आपण विकास करू शकत नाही. त्यामुळे पहिलं अध्यक्षाला मतदान करायचं आहे, बाकी नंतर वार्डात करायचं आहे. प्रत्येकाने मतदान मागत असताना घड्याळ हे एकच चिन्ह सांगायचं, त्याच्यामुळे लोकांच्या मनामनात भिडलं पाहिजे, घड्याळ 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 म्हणून. हेच घड्याळ आपलं विकासाचं प्रतीक राहणार आहे, विकासाला पुढे नेणार आहे. अजून आपल्या भागात सभा घ्यायची आहेत, या भागात बरेच गोष्टी बोलायच्या आहेत. फक्त तुम्ही तरुण मित्र आहात, तुम्ही प्रवेश करतात, तुम्हाला एवढीच ग्वाही देतो की तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. तुमच्या सुखदुःखामध्ये एक परिवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष नसून एक परिवार आहे. आमच्या परिवारामध्ये सर्व एकत्र बसून निर्णय घेतो. गेल्या अनेक वर्षापासून देऊळ शहरात काम करत असताना आपल्या तरुणांचा आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. परंतु या निवडणूक पाहतो मी अनेक तरुण पक्षाकडे येत आहेत. काल काही जणांचा प्रवेश झाला, आज आपला प्रवेश झाला, उद्या काहीचा प्रवेश होणार आहे. दररोज आपल्याकडे येणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे आणि विरोधी पक्षाला उमेदवार भेटत नाहीत. त्यामुळे चिडून ते खालच्या पातळीत टीका करायलेत. जे गोष्टी त्यांनी बोलायलेत त्यांनी पहिले आपल्याकडे बोट दाखवावं, तेव्हा 4 बोट त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे त्यांनी बोलत असताना भान ठेवून बोलावं. निवडणुकी विकासाच्या मुद्द्यावर व्हावी, व्यक्ती गोष्टीवर कोणी जाऊ नये. त्यासाठी आपल्या सर्व विनंती करतो, आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये घड्याळ चिन्हासाठी काम करावं. आम्ही आपल्या पाठीशी उभे आहोत. इथं जे सर्व उभे टाकलेले उमेदवार आहेत आणि पक्षाचे पदाधिकारी आहेत, जवळपास सर्व इथं आलेले आहेत. हे फक्त एकत्र यासाठी आहेत की तुम्हाला दाखवून द्यायचं की साईच्या मागे मी सगळेजण आहोत, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला कोणत्या प्रकारची भांडणं करायची नाहीत. आपण निवडणूक आपल्याला मतं मागायची आहेत. त्यासाठी आपण परत एकदा बसू आणि चर्चा करू आणि निवडणूक कशा पद्धतीने लढवायची ते आपण ठरवू. एवढं बोलतो आणि आपल्या सर्वांचं यामध्ये स्वागत करतो. आपल्या पक्षामध्ये मान सन्मान ठेवला जाईल, आपल्या अडीअडचणीसाठी पक्ष धावून घेईल एवढं बोलतो आणि आपल्या सर्वांचा परत आभार व्यक्त करतो. साईचा आणि योगेशची मैत्री अशीच कायम राहू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.